उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये भाविकांना घेऊन जाणारी बस कोसळली आहे। धारासूरच्या पुढे 11 किलोमीटर नालूपानी इथल्या दरीत ही बस कोसळली। या बसमध्ये जवळपास 29 प्रवासी प्रवास करत होते। त्यातील सुमारे 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। हे सगळे प्रवासी मध्य प्रदेशातल्या इंदूरचे असल्याचं समजतंय। गंगोत्रीचं दर्शन घेऊन येत असताना हा अपघात झालाय। दरम्यान मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1 लाख तर जखमींना प्रत्येकी 50,000च्या मदतीची घोषणा केली। कर्नाटकात जय महाराष्ट्र ही घोषणा दिली तर लोकप्रतिनिधींचं पद रद्द करण्याचा इशारा दिल्यावर आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय। शिवसैनिकांनी कोल्हापुरात झालेल्या कर्नाटक परिवहनच्या बसवरील कर्नाटकचा उल्लेख पुसून त्याऐवजी जय महाराष्ट्र असा उल्लेख केला। तिकडे ठाण्यामध्ये मनसेने आंदोलन केलं। ठाणे कारवार बसवर मनसैनिकांनी जय महाराष्ट्र राजसाहेबांच्या आदेशावरून असे शब्द लिहिले। कर्नाटकातील मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र असा उल्लेख केला तर पद रद्द करू अशी भूमिका घेतलेली होती। आयुर्वेदिक उत्पादनांवर लावण्यात आलेल्या 12% जीएसटीमुळे योगगुरू रामदेव बाबा नाराज झाले। सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा यासाठी रामदेव बाबा पत्र लिहिणार असल्याचं कळतंय। सध्या आयुर्वेदिक उत्पादनांवर 5% कर लागतो, मात्र करवाढ केल्यास अच्छे दिन येणार नाहीत असं रामदेव बाबांचं म्हणणं आहे। उत्तर प्रदेशातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांसाठी 5 रुपयात भरपेट जेवण देण्याचा विचार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करतायत। छत्तीसगड राज्याच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात असं जेवण सुरू करणार आहोत अशी माहिती उत्तर प्रदेशचे दुग्धविकास आणि सांस्कृतिक मंत्री लक्ष्मीनारायण चौधरी यांनी दिली। पाकिस्तानच्या कुरापतींना भारताने पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिले। नियंत्रण रेषेजवळ नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानी चौक्या भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्या आहेत। मेजर जनरल अशोक नरुला यांनी ही माहिती दिली आणि कारवाईचा व्हिडिओही प्रसिद्ध केला। हा 24 सेकंदाचा व्हिडिओ आहे आणि 9 मेच्या कारवाईचा हा व्हिडिओ आहे। पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या चौक्या लष्कराने तोफगोळ्यांचा वर्षाव करून उद्ध्वस्त केल्या। हमारे काउंटर टेररिज्म स्ट्रैटेजी के अंतर्गत हम यह यकीन करते हैं कि इन्फिल्ट्रेशन को बंद करें और ऐसा करने के लिए हम एलसी को समय समय पर डोमिनेट करते रहते हैं। इस दौरान इस इलाके और पोस्ट जो आतंकवादियों को इन्फिल्ट्रेशन में मदद करते हैं उसे नुकसान पहुंचाया जाता है। दगडफेक करणाऱ्यांपासून बचावासाठी जीपच्या बोनेटवर काश्मीरी तरुणाला बांधणारे मेजर लितुल गोगोई यांचा भारतीय सैन्यातर्फे सत्कार करण्यात आला। जवानांच्या गाड्यांना 400 काश्मीरी तरुणांनी घेरलं होतं। या परिस्थितीमध्ये दगडफेक होऊ नये यासाठी जवानांनी एका काश्मीरी तरुणाला जीपवर बांधून नेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। 9 एप्रिलची ही घटना असून जमावातनं बाहेर पडण्यासाठी जवानांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला असा युक्तिवाद व्हिडिओ व्हायरल झाल्यावर समोर येत होता। काश्मीरी तरुणाला गाडीवर बांधणाऱ्या मेजर गोगोईंवर टीकेची झोड उठली होती। मेरी अनाउंसमेंट का कोई भी असर नहीं हो रहा था, तो इसी दौरान मेरा दिमाग पे ये ख्याल आया कि इसको मैं बांध देता हूँ गाड़ी में ताकि शायद भीड़ हट सके। तो मैंने अपने ट्रूप्स को बताया कि इसको आगे में बैठा के बांध दो ताकि हम यहाँ पे निकालने का शायद रास्ता मिल सके। तो इसी दौरान जैसे हमने उसको बैठाया तो भीड़ थोड़ा डिस्पर्स होना शुरू हो गया और सडनली रुक गया पत्थर फेंकना। नियमित सरावासाठी गेलेलं सुखोई 30 हे विमान बेपत्ता झालंय। चीनच्या सीमारेषेवर विमान बेपत्ता झालं असून विमानाचा युद्ध पातळीवर शोध घेण्यात येतोय। आसामच्या तेजपूर पासून 60 किलोमीटर अंतरावर असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला। हे विमान नियमित सरावासाठी गेलं होतं। या विमानात 2 पायलट आहेत अशी माहिती हवाई दलातल्या सूत्रांनी दिली। कदाचित हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं असावं असा अंदाज हवाई दलाकडून व्यक्त केला जातोय। रशियाकडून भारताला पुरवली जाणारी कामो 226T हेलिकॉप्टर जर भारतात बनवली गेली तर रशियापेक्षा भारतात ती 2.5 पट महाग ठरणार आहे। 200 पैकी 60 हेलिकॉप्टर रशिया भारताला पुरवणार होता। उर्वरित हेलिकॉप्टर्स भारत मेक इन इंडिया अंतर्गत भारतातच बनवणार होता, परंतु भारतातच कामो हेलिकॉप्टर बनवली गेली तर ती 2.5 पट जास्त महाग पडणार आहे। माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे निकटवर्ती आणि वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांचं निधन झाले। ते 68 वर्षांचे होते। दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या काही काळापासून ते आजारी होते। चंद्रास्वामी हे नरसिंहराव पंतप्रधानपदी असताना चर्चेत आले होते। 1948 मध्ये चंद्रास्वामी यांचं जन्मलेल्या चंद्रास्वामींचं खरं नाव नेमीचंद होतं। दिवंगत पंतप्रधान PV नरसिंहराव यांचे ते आध्यात्मिक गुरु होते। राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्यांना पैसे पुरवण्यातही चंद्रास्वामींचा सहभाग होता असा आरोपही त्यांच्यावर झाला होता। 7 वेळा जेम्स बॉन्डची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ नेते रॉजर मूर यांचं कर्करोगाने निधन झाले। ते 89 वर्षांचे होते।
स्वित्झर्लंड इथे त्याने अखेरचा श्वास घेतला. रॉजर यांनी द स्पाय हू लव्ह मी आणि लिव्ह लेट डाय या सुपरहिट बॉन्ड सिनेमापटांमध्ये काम केलं होतं. ते बॉन्डची व्यक्तिरेखा साकारणारे तिसरे अभिनेते होते. त्यांनी 1973 पासून 1985 पर्यंत जेम्स बॉन्डची व्यक्तिरेखा साकारली होती. रॉजरने जेम्स बॉन्ड सिनेमाशिवाय द सेंट या टीव्ही मालिकांमध्येही काम केलं होतं. बायकोपुढे भल्या भल्यांची मती गुंग होते असं म्हणतात. मात्र भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सहवागने प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेतलाय. IPL मधला मुंबई पुणे सामना पाहायची संधी वीरूला सोडायची नव्हती, तर वीरूच्या बायकोला त्यावेळी सिनेमा पाहायचा होता. त्यामुळे वीरूने बायकोसोबत थिएटरमध्ये जाऊन चक्क मोबाईलवर सामना पाहिला. त्यामुळे वीरूने एका दगडात दोन पक्षी मारले असं म्हणायला हरकत नाही.